आजच्या मालेगाव तालुका सकल मराठा समाज व विशेषतः मालेगाव तालुक्यातील माळमाता परिसर यांच्या पुढाकारातून आज चाळीसगाव फाटा येथे जे आंदोलन उभारण्यात आलं, खरं म्हणजे हे आंदोलन अनेक वंचित मराठ्यांचा उद्रेक आहे। आजचा हा जो लढा आहे, आजचा हा जो आरक्षणाची लढाई आहे, ही स्वयंस्फूर्तीने संपूर्ण तालुक्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये लढली जाते। आणि हा जो लढा आहे हा आपल्याला प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठ्यांचा लढा आहे। हा इथल्या शेतकरी भूमिपुत्रांचा लढा आहे। आणि या आंदोलनाच्या निमित्तानं या व्यवस्थेने एक लक्षात घेतलं पाहिजे की आता मराठा समाजाचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलाय। आणि मराठा समाजाने देखील एक गोष्टीची पुढच्या 55 दिवसामध्ये खबरदारी घेतली पाहिजे की अनेक जाती समूहांना ज्या गावगाड्यामध्ये 12 बलुतेदार 18 पगड जातीसोबत मराठा समाज मोठा भाऊ म्हणून नांदत होता, मोठा भाऊ म्हणून अधिकाराने वागत होता, त्या सगळ्या छोट्या छोट्या जातींच्या समोर आजच्या आमच्या मराठा बांधवाला आणि आमच्या समाजाला उभं करण्याचं पाप या इथल्या व्यवस्थेने केलं आहे। हे या आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही समजून घेतलं पाहिजे। येणाऱ्या 55 दिवसामध्ये हा निर्णायक लढा होईल। मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश ही एकमेव मागणी जरांगे पाटलांच्या निमित्तानं सगळ्या तालुक्याची असेल, नवे महाराष्ट्राची असेल। पण हे करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या विचारधारेतली लोक येतील, तुम्हाला आरक्षणाच्या विरोधातला अनेक मुद्दे समजून सांगतील, वेगवेगळी मुद्दे तुम्हाला परत जातीचं आणि मातीचं सोडून धर्मावर आणलं जाईल। आज या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आलेले मराठे पुन्हा निवडणुका लागल्या की ज्याच्या त्याच्या पक्षात चालले जातील। पण इथल्या वंचित मराठ्यांनी, इथल्या शोषित मराठ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं उग्र आंदोलन करत बसल्यापेक्षा, आमच्या आत्महत्या करत बसल्यापेक्षा आणि स्वतःचं नुकसान करत बसल्यापेक्षा इथल्या येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये 5 फक्त मराठे, जातीवंत मराठ्यांची पोरं अशी जन्माला आली पाहिजेत की त्यांनी या व्यवस्थेतल्या ज्यांना आम्ही विधानसभेत पाठवलं, ज्यांना आम्ही लोकसभेत पाठवलं, त्या 5च पोरांनी जर एकेका गावात यांना जाब विचारायला सुरुवात केली की बाबा रे मागच्या 5 वर्षामध्ये माझा समाज म्हणून, माझी जात म्हणून तुम्ही काय मांडणी केली, आणि जर मांडणी केली असेल तर जाहीर करा, अन्यथा तुम्ही मराठा समाजासोबत नाही हे देखील जाहीर करा। हे विचारण्याची हिंमत ज्या वेळेला आपल्या मराठा समाजातली गावागावातली 5-5 पोरं करतील तेव्हा खऱ्या अर्थानं क्रांती होईल। एकटा मनोज जरांगे पाटील जर क्रांती घडवू शकतो तर मराठ्यांची 5-5 पोरं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये गावगाड्यामध्ये जे राजकीय व्यवस्थेत असतील, जे कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांच्याकडून आमची अपेक्षा नाही। पण अनेक जे मुलं आहेत, जे ग्रॅज्युएशन झालेत, उच्च शिक्षणासाठी नोकरीमध्ये दरदर फिरतायत, ज्यांना निधी नाही, ज्यांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून अजूनही निधी दिला जात नाही, या पोरांनी मला असं वाटतं या निमित्तानं प्रश्न विचारले पाहिजे। आणि मूळ गोष्टी, मूळ मुद्देश आणि मूळ जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर मला वाटतं आरक्षण आम्हाला मिळेल, अन्यथा आम्हाला आरक्षण मिळणार नाही। येणाऱ्या काळामध्ये एक धोका लक्षात घ्या, समाज म्हणून तुम्हाला समान नागरी कायदा सांगितला जाईल, तुम्हाला वेगवेगळ्या आरक्षणाचे मुद्दे सांगितले जातील, धर्माचे मुद्दे सांगितले जातील, पण आपल्या मराठ्यांनी इथून पुढे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जाती आणि मातीवर आता ठाम राहिलं पाहिजे तर ही लढाई आहे। अन्यथा आम्ही आता लढाई जरी जिंकलेलो असलो तरी आम्हाला तहात ही मनुवादी व्यवस्था आणि इथल्या विचारसरणीचे लोक नेहमी हरवत आले आहेत, इथून पुढे पण हरतील। या लढाईमध्ये जरी मराठा समाज जिंकलेला असला म्हणजे लढाई जिंकतो पण तहात हरतो। हा बट्टा जर आमचा पुसायचा असेल तर आपल्याला आता तहात न हरण्याची तयारी आणि त्याची चर्चा या निमित्तानं पुढचे 55 दिवस गावागावामध्ये करायची असेल। आज या आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण जो उद्रेक झाला, जो रोज दिसतोय, हा त्याच व्यवस्थेच्या विरोधात आहे। पण व्यवस्थेला मूळ प्रश्न आणि मुद्देसूद मांडणे असलेले प्रश्न विचारणं हे आपल्या समोर मराठ्यांचं खरं आव्हान आहे। कारण मराठा संख्येने जास्त आहे, हा आमचा जरी प्लस पॉईंट असला पण मराठा संख्येने जास्त आहे, आज आमचा मायनस पॉईंट आहे, कारण आम्ही एकमताने येत नाही। मराठ्यांना आता एकमतावर यावं लागेल, चर्चा करावं लागेल। इथल्या लोकसभेतल्या, विधानसभेतल्या जबाबदार लोकप्रतिनिधींना आपल्याला प्रश्न विचारावे लागतील तर हा लढा उभारला जाईल। आजच्या या निमित्तानं मराठा समाजाला या प्रश्न विचारण्याची हिंमत येऊ, सद्बुद्धी येऊ आणि ही वैचारिक शक्ती आई जिजाऊ यांना देवो इतकंच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिव।